गडचिरोलीच्या भीषण जंगलामध्ये बांबू कटाई सुरू आहे आणि अरे ये मीठ आहे मटन 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 तहाना मुलगा आहे आणि त्याला असा झोपाळा बनवलेला आहे. ते झोपाळा भात जो आहे तो शिजायला घातलेला आहे. काय चाललं जोहार. नमस्कार, मी दत्ता कानोटे. मी आहे गडचिरोलीच्या जंगलामध्ये. गडचिरोलीच्या भीषण जंगलामध्ये आता सध्या बांबू कटाई सुरू आहे आणि बांबू कटाईसाठी या भागातला जो आदिवासी आहे तो जंगलामध्ये सध्या दिवसभर थांबतो, रात्री घरी जातो. तर जंगलातच त्यांचं या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जेवण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी जेवण कुठं बनवलंय तर हे इकडं आपण आधी जेवण कुठं बनवलंय ते दाखवतो तुम्हाला. ही अशी 2 दगडांची त्यांनी चूल मांडलेली आहे इथं आणि त्यावरती इकडं जेवण बनवणं सुरू आहे. इथेच जेवण बनवतात आणि इथेच ते बसून खातात आणि संध्याकाळी घरी सुद्धा जातात. हे सध्या इथं भात जो आहे तो शिजायला घातलेला आहे. तर ही त्यांचं जेवण बनव. तर इकडे यांचं जे जेवण बनलेलं आहे ते त्यांचं जे सध्या जेवण सुरू आहे. त्यांच्यासोबत लहान मुलं सुद्धा आहेत. ते सुद्धा असं झाडालाच पाळणा जो आहे तो बांधून इथं जेवतात. राम राम. राम राम. जेवण जेवण बा काय काय बनवलं जेवायला? क्या बनाए खाने में? बैंगन. बैंगन नहीं, ये मत पकड़ो, ऐसा है मैं ही पकड़ता है इसको. बैंगन बनाए, राइस भी है, भात, क्या बोले, चावल 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 और ये मीठ है मटन. मटन 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 ऐसा खा रहे हे बघा. हे आणि हे लहान मुलगा त्यांचा तहाना मुलगा आहे आणि त्याला असा झोपाळा बनवलेला आहे. त्या झोपाळ्यामध्ये बसवलेला आहे. भीषण जंगल आहे. जंगलामधला हा लहान मुलगा आपण बघू शकता की त्याने भविष्याचे स्वप्न काय बघावेत असा सुद्धा एक प्रश्न आहे की ज्याला त्याची आई जंगलातल्या 2 झाडाला असा झोका बांधते आणि त्यामध्ये टाकून बांबू कापायला निघून जाते. रडल्याचा आवाज आल्यावर येत असतील, पाजवत असतील, परत जात असतील. मात्र हा बघा, हा चिमुरडा आहे. हे आजचं आदिवासींचं भवितव्य आहे. ही आजची परिस्थिती आहे आणि अशा अवस्थेमध्ये हे सगळेजण जे आहे ते जीवन जगतात. स्कूल में गई हो? एक भी स्कूल में नहीं पढ़ी? स्कूल गई थी क्या? स्कूल मतलब 9वी 10वीत का नाही शिकलीस? नाही शिकली. थोडस लाजरे बुजरेपणा आदिवासींमध्येच आहेच, त्यामुळे ते बोलत नाहीत. मात्र हे बांबू कटाईसाठी आलेलं एक कुटुंब आहे आणि त्यांची ही परिस्थिती मी दाखवलेली आहे. तर हा मुलगा आहे तो सुद्धा त्याचा आवाज काढतोय. काय चाललं जोहार. तर त्याने आताच आवाज काढला होता. मात्र हे गोंडस मुलगा आहे आणि जंगलातल्या झोक्यावरती त्याचं आयुष्य सुरू झालेलं आहे. त्याचं हे आयुष्य नक्की त्याला कुठं घेऊन जाईल हे माहिती नाही. मात्र आजही आदिवासींचं भवितव्य मात्र असंच झाडाला संकटांना टांगलेला.